कुरकुरीत, खुसखुशीत आणि चवीलाही छान असा रस्सम वडा आज आपण बनवणार आहोत। बनवायला अतिशय सोपी आणि घरातील सगळ्यांना आवडेल असा हा नाश्ता आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आता सगळ्यात पहिले आपण घेणार आहोत अर्धी वाटी तुरीची डाळ आणि त्याच्यात आपण 2 मोठे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत। तर हे आपण कुकरला शिजवून घेऊ। इथे थोडंसं आपण हिंग टाकणार आहोत कारण तुरीची डाळ पचायला जड असते। आता आपण रस्सम मसाला बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे तुरीची डाळ 1 चमचा घेतलेली आहे। थोडंसं हिला भाजून घेऊ। गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे। 1 चमचा धने, 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा मिरी घेतलेला आहे आणि थोडेसे कढीपत्ता। आता हे आपण भाजून घेऊ। थोडं आपल्याला ह्याला गरम करून घ्यायचं आहे। तर छान हे गरम झालेत, मी हे काढून घेते। ह्याच्यात आपण 2 मिरच्याही घेतलेल्या आहेत, ह्या मी थोड्या भाजून घेतलेल्या आहेत। आता ह्याचा आपण मसाला बनवलेला आहे। इथे मी 1 कप उडदाची डाळ घेतली होती, ती रात्री भिजत ठेवली आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे मुगाची डाळही टाकली होती। मुगाच्या डाळीने वडे छान खुसखुशीत होतात। तर आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ। ह्याच्यात आपल्याला कमीत कमी पाणी वापरायचं आहे। तर मी हे 2 बॅचमध्ये वाटून घेणार आहे। तर आता आपण ह्याला वाटून घेऊ। तर आपली आता डाळ वाटून झालेली आहे। त्याच्यामध्ये मी इथे 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तांदळाच्या पिठाने आपले वडे छान कुरकुरीत होतील आणि जर असं वाटलं थोडंसं पातळ झालंय तर त्यात थोडं तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेलं आहे। हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ। आवडीनुसार कोथिंबीर, 2 मिरच्या बारीक चिरलेल्या, हे चांगलं मिक्स करून रस्सम हा फक्त टोमॅटो वापरूनही केला जातो, तर तसं केलं तरीही चालेल। तुरीची डाळ घातली की थोडं जाडसर बनतं। तर आता आपण हे सगळं छानपैकी मिक्स केलेलं आहे। चमच्याने आपण आता याला 1 मिनिट चांगलं फेटून घेऊ। तर आता हे फेटल्यानंतर एका वाटीमध्ये पीठ टाकायचं आणि असं बघायचं, जर पीठ आपलं वर आलंय की समजायचं आपलं पीठ बनलेलं आहे, म्हणजे आपलं पीठ छान हलकं झालंय। आपल्याला याच्यात सोडा घालायची गरज नाही। तर आता आपण पिठावर झाकण ठेवू। डाळ शिजल्यावर ही डाळ मी मॅशरनी छान मॅश केलेली आहे। तर आता आपण चिंच आणि थोडंसं गूळ हे पाण्यात भिजवून ठेवू। हा पाणी आपल्याला रस्सममध्ये घालायचं आहे। तर कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालू, थोडंसं राई, जिरं आणि कढीपत्ता। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि 2 मिरच्या, थोडीशी हळद घातलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत डाळ। तर आपल्याला ह्याची एक छानपैकी उकळी काढायची आहे। डाळीला उकळी आलेली आहे। ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलंय। त्यानंतर घालणार आहोत 1 चमचा सांबार मसाला। सांबार मसाल्याने ह्याला छान चव येईल। आपण जो चिंच आणि गूळ याचा कोल बनवला होता तो याच्यामध्ये घातला आहे। ह्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ। आता आपण जो रस्सम मसाला बनवला आहे तो आपण 1.5 चमचा रस्सम मसाला ह्याच्यामध्ये घातलेला आहे। तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। रस्सम हा पातळ असतो। आता आपण थोडीशी कोथिंबीर वरून घालू। आपला रस्सम तयार झालेला आहे। तव्यामध्ये मी तेल घेतलंय। तेल छानपैकी गरम झालंय, त्यासाठी आपण थोडंसं पीठ घालू। पीठ छान वर आलं म्हणजे आपलं तेल तयार आहे। तर हाताला थोडं पाणी लावायचं आणि मग आपल्याला वडे सोडायचे आहेत, म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही। तर आपण तेलात बसतील तेवढे वडे आता तेलामध्ये घालणार आहोत। छोटे मोठे हे आपल्या आवडीनुसार आपल्याला ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली। आता हे आपण उलटे करून घेऊ। दोन्ही साईडने आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत। वड्यांची साईज आपण मीडियम ठेवलेली आहे। तर आपले
वडे छानपैकी तळून झालेत. रस्सममध्ये घालण्यासाठी जर रस्सम मसालाही मिळतो तो वापरला तरीही चालेल. तर आता आपले वडे छान तळून झालेत. तर मी एका भांड्यामध्ये हे काढून घेते. जर संध्याकाळी वडे करायचे असतील तर डाळ 3 तास आधी भिजत घालायची. सकाळी करायचे असेल तर रात्री भिजत घालायची. तर ह्याचप्रमाणे बाकी सगळे वडे आपण बनवून घेणार आहोत. तर आता आपले वडे बनवून झालेले आहेत. तर आता आपण सर्व करूया. एका प्लेटमध्ये मी रसम काढून घेते. याच्यामध्ये वडे घालू. चवीला अतिशय छान अशी ही रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.